आज आंदोलन करतायत काय प्रमुख मागणी ही आहे की काल जो प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे त्यासाठी मराठा समाजामध्ये फार असंतोष आणि आक्रोश निर्माण झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं तर आज या ठिकाणी धरणं आंदोलन आमचे सर्व मराठा मावळे बसलेले आहेत, परंतु जो कोणी हा हल्ला केलेला आहे त्या हरामखोरांचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, ही भूमिका आता मराठा समाजाने घेतलेली आहे। कारण की या महाराष्ट्रामध्ये जे समाजाचं काम करतात त्या माणसाबद्दल षड्यंत्र रचण्याचं काम आज या ठिकाणी चाललेलं आहे। म्हणून या पुढच्या काळामध्ये जो कोणी मराठा समाजाच्या विरोधात बोलेल आणि मराठा समाजावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल त्यांना पायाखाली घालून तुडविल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही। खरं तर न्याय हक्कासाठी झटणारा मराठा समाज, सर्व जाती धर्मातील माणसांना सोबत घेऊन जाणारा मराठा समाज आज कुठंतरी मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम काही षड्यंत्र लोक, काही राजकीय लोक करत आहेत। त्यांना सुद्धा माहिती पुढच्या काळामध्ये घेऊन छत्रपतीच्या गनिमी काव्याने त्यांचे हातपाय तोडल्याशिवाय, कलम केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही। मग शिक्षा जी होईल तो बघायला आम्ही तयार आहोत। सरकार त्यांना पाठीशी घालते असं वाटतं? सरकार पाठीशी घालतंय याचा सरकारने विचार केला पाहिजे, कारण की बऱ्याच ठिकाणी कोरडकर असेल किंवा अनेक असे जे की मराठा समाजाबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आजपर्यंत गरळ ओकण्याचं काम केलेलं आहे। त्यांना कुठलीही शिक्षा झालेली नाही, त्यांना अटक करून ते मस्त बिर्याणी खातमध्ये आतमध्ये बसतात, त्यांना ही सरकार पुरवतं। म्हणून सरकारची कुठेतरी भीती इथं राहिलेली नाही। म्हणून सरकार जर यांचा बंदोबस्त करत नसेल तर मराठा समाज हातामध्ये दांडकं घेऊन अशा हरामखोरांचा बंदोबस्त पुढील काळामध्ये नक्कीच करेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।